गुरुंना कधी नावानं आवाज द्यायचा नाही. सगळ्यात पहिले आपल्या गुरुला कधी एकेरी शब्दानं आपण आवाज द्यायचा नाही. जे आपलं गुरुस्थान आहे, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, ज्यांनी आपल्याला जगण्याचं खूप काही अनुग्रहित केलं, आपल्या आत्मकल्याणासाठी ज्यांनी आपल्याला दीक्षा मंत्र दिला, गुरुला कधी नावानिशी बोलवायचं नाही. समोर असले बी आणि पाठीमागे जरी आपण असलो त्यांच्याबद्दल बोलत असो तर एकेरी शब्दात कधी गुरुला बोलायचं नाही. त्या माणसाची कधी जीवनात प्रगती होऊ शकत नाही. गुरुला एकेरी शब्दात बोलू नका. दुसरी गोष्ट, आपल्या घरात आपला मुलगा मोठा असेल तर मुलाला सुद्धा नावानं बोलवू नका. सगळ्यात मोठा मुलगा असेल, काय त्याचं नाव ठेवलं असेल तुम्ही, त्या नावानं त्याला कधी बोलवायचं नाही. जुनी लोक बिचारी अडाणी होती, अशिक्षित होती, पण संस्कृती सांभाळत होते जुनी लोक. घरात मुलगा असेल ना त्याला टोपण नाव ठेवायचे. अप्पा, अण्णा, दादा, तात्या अशी नावं ठेवायची. मग तसं तुमच्या मुलाला टोपण नावानं तुम्ही बोलवा, पण मुलाचं ते नाव ठेवलं आणि त्याच नावानं तुम्ही बोलावताय. मोठ्या मुलाला कधीही नावानिशी बोलवायचं नाही. जर आपण त्याला नावानिशी बोलावलं तर त्याला आरोग्यासंदर्भात तक्रारी चालू होतात. अंधश्रद्धा नाही, परंपरेनं काही गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या आपल्याला माहिती व्हाव्यात म्हणून सांगते. हां, मुलगी सगळ्यात मोठी असेल, नंतर मुलं असतील, काही अडचण नाही, तुम्ही नावानिशी बोलवू शकता. पण पहिले मुलगाच घरात जन्माला आला असेल आणि त्याला आपण त्याच्याच नावानं बोलावतोय, ही गोष्ट चांगली नाही. सगळ्यात पहिले गुरुला नावानं आवाज देऊ नका. 2 नंबर आपल्या मोठ्या मुलाला नावानं बोलवू नका. आणि तिसरी गोष्ट, आपल्या सौभाग्याला सुद्धा नावानं बोलवायचं नाही. आपल्या पती परमेश्वराला नावानं आवाज देऊ नका.